मेरे पास आगरियों का बादशाह सैमी भाई, ये सैमी भाई के लिए मंचूरियन खाऊ का नको भाई वाचतील हे आगरियों का बादशाह. दाखव कशी जिम करतात. वाव. आणि सूर्य नमस्कार. फायर पिझ्झा, फायर पिझ्झा, फायर पिझ्झा. नाथांचे भक्त. हा हो येन बाबा. भरपूर दिवस झाले मी शाळेत जात आहो, पण मला आज ब्लॉग न बनवायला भेटला. आज मी ब्लॉग बनवत आहो. तर आता मी चालले शाळेत, पहिले ब्लॉग बनवतो थोडासा. हे बघा कौन कपडे जा ना मग इस्तारीला घेऊन जा. बस झाला मला जमतील काहीतरी. जमल सगळा जमल. टेन्शन घेऊ नको. जा इस्तारीला घेऊन जा कपडे. जिमला नाही हो तुला. कशी बॉडी बनवशील. हा कोण पोरी फिदा दिल्या वजन. दाखव कशी जिम करतात. वाव. आणि सूर्य नमस्कार. अरे सूर्य नमस्कार कर ना. खाली झोपून करतात ते. अरे तसं नाही. सूर्य नमस्कार कसं करतात ते असा. तर रुद्र कसा करत. हा हा. अरे हा असा. हा कर 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 सूर्य नमस्कार कर. हा कंबर दुखत. हा ने ना तू ने ना. जा सगळ्या खुर्च्या खाली कर जा. ए बॅग पडलीच माझी. मागाचीच समजला ना. कोणी गिफ्ट बिफ्ट नाही घेऊन दिला बाई. सॅमिकालन गिफ्ट नाही घ्या आता समजला. हा तो बर्थडेचा माझा जॉकेट. बर्थडेला टाइम आहे ना. बर्थडेला आत्ताच आणून ठेवले मी. 9,500चा जॉकेट येतो. नाही ऑफरला नाही. नाही झाला. मी काय बोलता तो बर्थडेला जॉकेट आणले. फक्त आता त्याच्यावर पॅन्ट आणायची. आता व्हाईट पॅन्ट नाही तर ब्लॅक पॅन्ट आणता भारीवाली एक नंबर. बॅग कशी आणले पण. हा भाई ओरिजिनल झाराची आहे बॅग आपली. कडक एकदम. पण वापरलीच नाही मी तिला अजून. आणि कपडे ठेवायला जागा नाही. तो तिकडे कबाड अख्खा भरले. आवऱ्या खुर्चींवर ठेवायला लागतात कपडे. बघता आज जाताना कबाड आणता हो. इथं हॉल मध्ये ठेवा. आता नाही इलाज. तो तिकडे शिन. तो उगाच तिकडे ठेवला. इथं हॉल मध्ये ठेवायला पाहिजे होता. मग आता आपलं नवीन घर झाला. मस्त आपण अलमाऱ्या दोन बेडरूम मध्ये 2 अलमाऱ्या. तुझा बेडरूम बघ कसा बनवता कडक टॉपचा डायरेक्ट. ते बाथरूम मध्ये तसं पाहिजे तुला. चालेल. हा हा बारटप चालेल. पहिला आपण काय करू माहित आहे का. आपल्या जेव्हा घर तुटल ना तो अख्खे घराचा ब्लॉग बनवायचा आपण. म्हणजे पूर्ण किचन बिचन सगळा बेडरूम. ते दोन्ही बेडरूम दाखवायचं. आणि यो बेडरूम ना तो बेडरूमच आहे. हा तर हे दोन्ही आपण दाखवायचं. आणि मग पूर्ण घर बनवा. म्हणजे या कराचा तोडाचा. पहिला माझा असा घर होता. आता आमचा कसा घर येईल ते बघा. मग लगे आपला डायरेक्ट बंगला झाल्या दाखवायचा. टॉपचा काम दाखवायचा डायरेक्ट टॉपचा. हा आदेश गुरु का अलग निरंकर. जय शंभो. हा नाथांचे भक्त. हा हो येन बाबा. मुर्गा
कुत्रा कुत्रा कसा आहे बा? कसा असतो कुत्रा? हा मला माहिती आहे कुत्रा कसं मुततं. हा कसा दाखव. मी बॅग म्हणा. हा हा. हा आज रुपासनी सकाळी सकाळी केली मस्त सर्वांची ऍक्टिंग. असं हा. आणि माझर तशीच असतं. कुत्रा कसा भोगतो माहिती आहे? आणि जेव्हा जेव्हा कुत्रा इवाल तर तेव्हा कसा नर्त. हा बकरीचा आवाज करू का? गोट्याचा करू? गोरीचा गोरीचा नाही. मग जा शालेन जा. चांगला शाला शिक ना. ना आशीर्वाद तुला त्या दिवशी गुरुनी आशीर्वाद दिला ना तुला. कधी दिला? हा. सो फायनली गाईज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप लवकर झालेली आज 6:30 वाजता. कारण की माथेरानला आज शूट होता माझा. तो आम्ही कॅन्सल केला थोडा काही कारणास्तव. आणि चला आता कपडे इस्तारीला घेऊन चाललोय मी. रुपांश गेला शाळेत आणि ब्लॉगची आजची स्टार्टिंग होती ती रुपांशने केली. कारण की 3-4 ब्लॉग झाले असतील. शाळेत जाताना काय त्याचा ब्लॉग घेतला नाही मी. आणि चला थोड्या वेळात जातो मंदिरात. पण आता पहिलं कपडे इस्तारी करतो आणि सलूनमध्ये पण जायचं आहे. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू. तर चला फायनली आता आपले कपडे इस्तारी झालेले आहेत. इथे पॅन्ट, ही टी शर्ट नाही भैया बुटी भाभीचा नवरा आहे. भैयाने वाटतं भाभीला बटार घेतल्या ना उजराला. क्या रे भाभी को लिया है क्या? हो तो दुकान पे गई आहे. बघा गाईच आमची इथं आम्हाला टेन्शन नाही. समोर चायनीजचं दुकान, समोर मटनचं दुकान, समोर इस्तारीवाला, तिथे समोर चक्की आहे. नाही रे भैया सामने सलून वाला है उधर. आगे जाएगा तो किराणा दुकान आहे. म्हणजे दुकानची टेन्शन नाही आम्हाला. तर चला आता जातो थोड्या वेळाने कपडे बिपडे घालतो मस्तपैकी. मग जातो पलावामध्ये नाश्ता करायला. तर चला गाईच आता बसलो गाडीमध्ये आणि आता जातो नाश्ता करायला पलावामध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला फायनली आता रेडी झालं. आणि जरा असा आजचा ब्लॉग चांगला बनवू आपण. कारण की संध्याकाळची बघू एक प्लॅन आहे. सक्सेसफुल झाला तर एक नंबरच होईल. बघू द्या होतो का नाही होत. आणि सध्या कसं मला पण नॉनव्हेज नाही खायचं म्हणून काय हॉटेल बिटेलमध्ये पण नाही कुठे जात. म्हणून काय रोजच्या बाहेर निघायला पण कंटाळा येतं. चालू करू आपण काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न चालू आहेत. बोललोय देवाशी का बोला काहीतरी मस्त नवीन नवीन करू. तो पण बोला ठीक आहे चालेल करूच आम्ही. तर चला गाईच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप सारा सपोर्ट करा. तर चला गाईच आता आपण पावभाजीची ऑर्डर केलेली. सो फायनली आता पावभाजीची ऑर्डर आलेली आपली. आणि मस्त 2 पाव, कांदा बिंदा, कोथिंबीर. आणि रुपांश काय बोलते माहिती आहे का याला? आता मी बोलता आवाज शेंबूर शेंबूर. तर चला आता खाऊन घेतो. या तुम्ही पण नाश्ता करायला. हे पलावा बघा पलावाच्या समोरच बसलो मी. आणि इथेच येतो मी नाश्ता करायला कधी पण. चला आता नाश्ता करून घेतो मस्त पैकी. कुठे जाता तुम्ही? राहता निलजाला. शाळेत कुठे जाता? हानाला. पहिले काय बोलले तुम्ही? शाळेत जातो. किती विला शाळेत तुम्ही? यो कुठला मुलगा तुमचा? यो तुमचा. आणि तू रे? मानपाड्याचा. तू रे? निलजाशा. कुशा निलजाशा. हिंदी है तू? हिंदी है बोलता है? कौन सा गांव में रहता है? उत्तर प्रदेश. यूपी का है? तो अभी कहाँ पे आया रहने के लिए? अभी कहाँ आया रहने के लिए? नीलजे में आया है.
अच्छा लगता है क्या मुंबई में? और यूपी में अच्छा नहीं लगता है? यूपी में भी अच्छा लगता है। नहीं रे, अच्छा नहीं लगता है, इसलिए मुंबई आता है ना. सच बता. यो खवरा असतं बघ. लाजू नको. सांगितलं नाही. हा का? अचानक सांगितलं. चालेल चालेल. मी बघितली थार पण होती ना, थार आहे ना, थार ती देवाची आहे. ब्लॅक कलर. मध्ये बघितलेली हा. आणि या गाडीत बघितलेली. हा फक्त तरी थोडी साईडला चालू हा, ते पालावाला जातो ना आम्ही. नाव काय तुमचं? हा, नाव काय? माझं गाणी बघतस, माझे व्हिडिओ बघतस, नाव ना माहिती. तुला कट करता आता ब्लॉग मधल्यात थांब. हा, कट करू ना ब्लॉग मधून. ब्लॉग बघतेस का तू? नक्की का? चालू असतात बघा. तू बघते का रे? हा. मग सकाळी उठल्यापासून हा, तर संध्याकाळपर्यंत चालू असतं. तर त्याला चला. घेऊन येशील का? हो हो, त्याला घेऊन येतो आपण यांना सोडू. शाळेत गेले तो. रुपांश ना संध्याकाळी सुटेल 3:30ला सुटेल तो आता. कुठे शाळेत येतो? इकडे गावातच येतो. गावातच आहे ना. आमच्या गावातच इंग्लिश मीडियम आहे. गावात बघायला पाहिजे. हो. तर चला, झाला आता आपल्या गाडीवरती नाव वगैरे टाकून झालेले आहे, पण दाखवू नाही शकत. ये बारिश बहुत हो रही है गाइस, देखिए बारिश बारिश. ए दर्शन, तो काम कवा करशील आपला? कुठला टाकशील? चांगला टाक, कडक. इथंच टाकशील ना? हे ब्लॅक दिसतं तिथं. हा, तर गाईस भरपूर जण विचारतात तुम्ही डिवो कुठे बनवली, डिवो कुठे बनवली. तर डिवो मी इथेच बनवलेली आहे आणि आपली 4 ते 5 वेळा डिवो बनवून झालेली आहे. दर्शननीच बनवलेली आहे डिवोला. हे बघा, मानपाड्यावरच दर्शनचं दुकान कुठे माहित आहे का तुम्हाला? सांगू का? हे बघा, जो मानपाडा सर्कल, यो इच्छा डोंबिवलीला जातो का? भिजलो. लय पाऊस झाले. तर चला आता मी पण आता गाडीमध्ये बसतो, गाडी करतो. आज जाणार आहे, तेलामध्ये हात टाकतो बघा आणि मंचुरियन करतो गरम गरम. त्याला भेटायला जाणार आहे. चिकन लेग पीस वाल्याजवळ असतं बघा, सागर म्हणून एक पोरगा आहे, 2.5 लाख फॉलोअर्स आहेत त्याचे. तो सुद्धा येणार आहे आता आपल्याला घेऊन जाणार आहे तो. की चल बोलतो जाऊ. हा चला, बाय बाय ताई. हो नक्की नक्की. तर चला गाईच, सो फायनली सागर भाऊ सुद्धा आलेले आहेत. बघा, नमस्कार. नमस्कार. आजच आपला कॉन्टॅक्ट झाला ना, आजच भेटलो. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. काय मग सोशल मीडियाला उतरता बोलतो तुम्ही पण? नक्कीच आता चालू केलेलं आहे, बघू आता सगळ्यांचा सपोर्ट मिळाला तर चांगलं होईल. नक्कीच नक्कीच. तुमच्यासारख्याचा सहवास लाभलाय आम्हाला. बाकी तुझा काय चाललंय? बस भाई मजेत. मग आज कुठे जायचं आपण? आज आपण चायनीज भजी खायला, गरम गरम डायरेक्ट. तर आपण कुठे आले माहितीये का? आज आपण आलं, जो तेलामध्ये हात टाकतो आणि मंचुरियन गरम गरम काढतो, त्याला भेटायला चाललंय. दादूस, आगरी दादूस. म्हणजे त्याचा पप्पांचा तुम्हाला तर माहित असेल का नाही, त्याचे पप्पा कोण आहेत? त्याचे पप्पा मनोहर कोलंबे, जे आपल्या एका धवला बोललेत माहितीये का? हलद लावी ते गो सवद माल्याला, याद लागो गावचे द्यावाला, आली आली गो मंदाबाई राजाची माऊली, मंदाली हलद लावा राजा बालाचे. हा धवला तर सर्वजणांनी ऐकला असेलच. तर आज आपण जाऊ मनोहर कोलंबेच्या मुलाला भेटायला. ऍक्च्युली मी भरपूर वेळेला भेटलोय त्याला, माझा काही फोटो नाही काढला, व्हिडिओ नाही काढला. आज खास सागर भाऊ आले त्यांना भेटायला. आणि खरंच सागर भाऊला मी बोललो, तर चला बोला, भरपूर दिवस झाले, भरपूर वर्षानंतर मी शांत होतो की बोला चला सोशल मीडियाला मी पण आता उतरतो. म्हणजे मी आहे सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहे, पण आता मला जो काम करायचं तो मनापासून करायचं, म्हणजे मन लावून करायचं आहे. तर चला आज आपण चाललोय, त्याच्या जवळ चाललोय, सागर भाऊला घेऊन चाललोय. सागर भाऊचा बी कॉन्टॅक्ट झाला होता त्याचा अगोदरच. आणि ऍक्च्युली माझा शूट पण होता, माथेरानला होता, तो कॅन्सल झाला पावसामुळे. त्यामुळे तो बोललेला 2 ते 2:30 वाजता आपण भेटू. पण एक असा योग असतो ना की तिथे जायचाच होता आज, म्हणून सागर भाऊ बोलले का चल बोलतो जायचं आपल्याला. आणि जस्ट आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि लगेच भेटलो ना आपण आजच, लगेच पहिल्याच दिवशी आजच आमचा कॉन्टॅक्ट झाला. आणि फॉलो तर मला लय पहिल्यापासूनच वाटतं करत होता. कधीपासून करत होता? झाले 18 वगैरे 2018 पासून 4-5 वर्ष झाले. हा का? तर 2018 पासूनच फॉलो करत होता. आज मी बघितलं आणि मी पण फॉलो बॅक लगेच दिला बघितल्या. तर चला जाऊ आपण आपल्या आग्रे दादूसला भेटायला. 3-4 रील झाले, तर रील्स पण बनवेन, ब्लॉग तर नक्की बघा तुम्ही.
तेलामध्ये हात टाकतो आणि मंचुरियन बाहेर काढतो. आणि तुम्ही पण या नक्की कधीतरी नेरलला माथेरानला जाता जाता तर तुम्हाला मी लोकेशन पण दाखवतो कुठे आहे त्याचा शॉप. तो तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. गाईस हा बघा आगरी दादूस आपला. वाई आगरी दादू या बोलतोय चहा ठेवले का. तर चला आता आलोय गाईस गरम गरम मंचुरियन खायला. भाई त्याला ना टाका त्याला कसं म्हणता. हा लवकर याव ना टायमावर आलो का नाही. पण आज माझा शूट होता माथेरानला. तुम्हाला जर लोकेशन जर माहित नसेल तर लोकेशन सांगतो. इथून आपण बदलापूर वरून येतो माथेरानला जातो. समोरच माथेरान आहे तिकडचे येताना पण. आणि दादूसचा आपल्या इथे समोरच शॉप आहे तुम्ही बघू शकता. दादूस फेमस झाला रे दादूस. लय लय त्याला ना टाकायला लागला. बाबा बाबा आवरा मोठा टॉप. हा लागतो ना भाई तेवढा. लागतं आवरा टॉप. अरे बाप हे मंचुरियन का चिकनचं पीस शाकाहारी दुकान. शाकाहार आहे ना. बरा झाला. मम्मी का नाही बहीण मोठी. व्हिडिओ बघत नाही. हा नाही रे खरंच नाही बघितला म्हणून नाही माहिती. अरे तुझ्या पप्पाचा धावला पण बोललो ताजाच. कसा धावला बोलल्या बघ नंतर ब्लॉग मध्ये नक्की बघ ना तू. मी बोललो मी. तुझ्या पप्पाचा म्हणजे कोणाला माहित नव्हता तू कोणचा पोऱ्या. म्हणजे ओळख करून दाखवली तुझ्या पप्पाची मिनी. अक्का भाई तू ब्लॉग बघ कसा तुझा मिनी परफेक्ट सगळं सांगून ठेवलंय. आता लोक ओळखते 100%. हा मनोहर कोलंबेचा मुलगा आहे. आणि आज फायनली तुम्हाला मी दाखवले ब्लॉग मध्ये. कोणी दाखवलं नसेल पण सॅमी कालाने दाखवला. आगरी माणूस आपला कोणीच अजून परत सांगितलं नव्हतं कोणाला. मी सांगला पण नव्हता. हा ना पण मी सांगितलं ना भाई बस काय. किती वेळा गेलो असेल ना तुझ्या दुकानाजवळच्या मी. हा पण आज कुठला योग होता मी भेटलो. शुभ मंगल हा काय कोण नाही लग्नाला कुठं तुझी जवळ गेली भाई. हा तुझंच मंचुरियन खायचं गरम गरम. कोबी तर कपली आहे ताईने इकडं. ना इकडे चटणी वाटत रेडी झालेली आहे. ताई पण हसत. ताई कुठल्या व्हिडिओत हा हाताने. चला गाईस तर आज बघा हाताने फ्राय करत आपला आगरी दादूस. भाई नाव मी कापी आहे आगरी दादूस. सर चला गाईस स्टार्ट लाइटिंग स्टार्ट. लाइटिंग म्हणजे लाइटर मध्ये. अरे या 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 भाई माझी माणसं आली म्हणजे मी खुश झालो आज. या 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 नमस्कार. गाडी वळकली की मला बघला तुम्ही. भाई इथं चालेचीच कपड्यांवरले. ये असा आशीर्वाद ठेवा म्हणजे मला बी लय बरा वाटेल. हा बोल ना. हातात बनवलं डायरेक्ट. गाईस तुम्ही बघू शकता हात लाकडाचा का लोखंडाचा ते काही माहित नाही. जी देवानी देणगी दिलेली आहे बघा. आपण साधा अगरबत्ती लावायला सुद्धा हा न हू करतो. पण यो बघा गाईस डायरेक्ट हे बघा तेल उरोशीला माझ्या तोंडा विंडावर. गाईस त्याचा आता चालू आहे. काय सांगता मी पण आजपासून रील बनवायला खरे मानांच्या चालू करता. मिलियनच्या पुढे गेली ना हा मला बोल. नक्की ना. रुपांची ना तुझी कशी गेलती. गेली ना 4 मिलियन लगे. 6 मिलियन मग मिलियन क्रॉस भाई आगरी दादूस. आवरी दोर आपली लालपरी इकडे उभी आहे. ताई बनवा झालं तुम्ही बी रील जागच काहीतरी बनवा. नाही मला बनवायचे तुमच्या सोबत रील्स. आता बनवाल ना. अरे असू नका खरंच मला रील बनवायचे. काय बनवाल तुम्ही काहीतरी सांगा आयडिया. हा 15 ते 20 मिनिटं आपल्याकडे. हा बरोबर चालू झाली त्याला घालून होईल. अजून काय सुद्धा असेल तर लगेच मला सांग. नाही तूच मला काहीतरी सांगा. आगरी डायलॉग तू मार. हा आगरी डायलॉग तू मार. आपण दोघे मिळून अर्धा चालेल. तुला. तर गाईज आपल्याला मस्त आता पिझ्झा बनवले. फायर पिझ्झा आगरी दादूसने. आणि गाईज बघा येऊ बघा फायर पिझ्झा. आग लागली इथं पिझ्झाला. अख्खी आग लावून मी साहेब आहे पिझ्झा भाई यो माझ्यासाठी पिझ्झा बी बनवला. यो गाईज बघा पिझ्झा बनवला आपल्या आगरी दादूसनी.
मेरे पास आगरियों का बादशाह सैमी भाई, ये सैमी भाई के लिए मंचूरियन खाऊ का नको भाई असतील हे आगरियों का बादशाह. तर गाईज बघू शकता तुम्ही इथे मस्त रील्स बनवतात, भारी भारी रील्स. आणि भरपूर सारे कस्टमर सुद्धा चालू आहेत इथे कधीपासून आम्ही बघतोय. हे बघा, ए टकलं तुम्ही त्याला ना मी बघलाच नाही. एक नंबर एक नंबर. फुल 200 डिग्री टेम्परेचर चालू भाई. हा 200 डिग्री टेम्परेचर 200 डिग्री टेम्परेचर चालू. ए बस चलो चलो आओ लाल मंचुरियन खा जाओ, चलो आ जाओ आ जाओ. तर चला गाईच आता आपण आगरी दादूसला विचारू आपण का हा धंदा त्यांनी किती वर्षापासून स्टार्ट केले, तेलामध्ये हात टाकून तो व्हिडिओ बनवायला लागला. तेव्हापासून त्याची भरपूर सारी आगरी समाजामध्ये आणि अनेक समाजामध्ये त्याची भरपूर सारी चर्चा चालू झाली आणि खरंच जबरदस्त त्याचे व्हिडिओज व्हायरल होतात. जेव्हा मी नव्हता आलो, माझ्या अगोदर रुपांश येऊन गेला, पण जेव्हा मी शर्यतीनं येतो इकडे जाता येताना कधीही त्याला आवाज देतो मी. कर जाऊ शर्तीनं येतो तेव्हा आवाज देतो, पण तू येतच नाही भाई. रुपाल मला भावाला ठेवली. हो माझे पहिले येऊन गेला. तर मी काय बोलतो, बोल ना भाई. किती वर्ष झाली तुम्ही हा बिझनेस चालू करून? जो बिझनेसला का, हा जो बिझनेस इथं 3 वर्ष आली, आधी 5 वर्ष झाली. हा. आणि तेलामध्ये जी हात टाकून जे मंचुरियन गरम गरम करतं, आणि या व्हिडिओ तुम्ही केव्हापासून स्टार्ट केल्या? व्हिडिओ चालू केली हा. मला वर्ष झाला फक्त. वर्ष झाला. जेव्हा तुझे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले बरोबर, हा. तेव्हापासून पब्लिकचा किंवा प्रेम भेटायला लागला. फुल हा खूप. फुल ना. आज जिथं जाऊ तिथं आपल्याला हे ओळख. बघा गरम गरम नूडल्स बनवले भाईनी आणि खा आता मस्त. तर चला आता आम्ही पण काहीतरी खाऊन बघता मस्त. हे ते तुझी तर भारी का भेटत? ए भारी का भेटत? भारी भारी आपलं सगळं 30 रुपयात. काय पण घ्या, मंचुरियन घ्या, ग्रेव्ही घ्या, नूडल्स घ्या, सूप घ्या. हा सगळा 30 रुपयाने. कधी पण या माथेरानला जाता जाता, आणि माथेरानला भरपूर जण फिरायला येतातच. तुम्ही नक्की या आणि आपल्या आगरी दादूसला भेट द्या. आपल्या भावाच्या दुकानाच्या शॉपला मस्त सर्व गरम गरम भेटल. तर चला आपली इंस्टा युट्यूब फॅमिली येते. मगाशी वाटत तुम्हीच गेली का गाडीवरच्या दोघा जण? हा या 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 तू र हा काम होता. या 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 भिजू नका या. पैसे कोण आणल्या? मला घे रे पैसे वर कोण आणल्या? आता आपल्याला बनवलेली आहे नूडल्स मंचुरियन कॉम्बो, आणि खरंच मी टेस्ट केली भाई, एक नंबर. हा काही पण बोल, जबरदस्त लागते एकदम. हॉटेलमध्ये अशी भेटायची नाही भेटणार, नाही भेटणार. 60 रुपये 60 रुपये भेटत नाही. 60 रुपयाला हाफ भाई. बघा खरंच फुल जबरदस्त बनवले एकदम. तर चला आता आम्ही खातो. भाऊ कशी लागते सागर? आम्ही टेस्ट करतो पहिला. ओके कर कर कर. एवढी प्लेट भरून त्या कोणी 60 रुपये दिली ना भाई, हा त्याला फुकाट येईल. मी फुकाट नाही नाही जबरदस्त आहे एकदम. भाई एवढी भारी आहे की जर तुम्ही नॉनव्हेज नसेल खाणार, श्रावण मध्ये या भाई, तुम्हाला असं फील होणार नाही की मी नॉनव्हेज नाही खात आहे. तर चला आता मी पण खाता. काय बोलता? काय बसवला कोणी तुम्ही? का? मग महाबळेश्वरला वरला गेलता तेव्हा बोलतो माथेरानला येईन, आला नाही तू. असं का? मग महाबळेश्वरला भेटलेलो आपण. नाही व्हिडिओ कॉल केलता तो. हा अरे आज येणारच होतो, शूट होता माझा माथेरानला. मी येईन 2-3 दिवसात. हा नक्की भेटू आपण. हा हाय गाई. तू माझ्या बाजूला आहे, तू माझ्या बाजूला आहे. काय बाय 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 बाय. हा 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 हा. काम 25. पोरावाली विद्यार्थीला रेडी. अरे यांच्या छत्र्या उराची वाली आता. यो पिझ्झा सागर पाटील के लिए बना रहा है. सही भाई तेरा हो गया पिज्जा हाँ. बना है तेरे लिए. अभी सागर भाई के लिए नहीं बना रहा है पिज्जा. फायर पिज्जा. फायर वाला. ये देखिए गाइस अभी फायर पिज्जा. हाँ फायर पिज्जा. बघा फायर पिझ्झा आता 2 मिनटं बस. 2 मिनिटांत फायर पिझ्झा रेडी. रेडी के डायरेक्ट. टाइम लगाओ 2 मिनट बस. हा लवला. इधर मुंह पे आएगा क्या? मुंह पे आएगा. अरे टोन झालेला ग ना बांशीर हिरो. फायर पिझ्झा डायरेक्ट.
भरपूर सारी पब्लिक येते. तर तुम्ही सांग हा बार्डीचं घे अक्षय कांबरी घे हा घे. त्याला आता फायर पिझ्झा बघा गाईस, बघा फायर पिझ्झा फायर पिझ्झा फायर पिझ्झा फायर पिझ्झा फायर पिझ्झा. पिज्जा 2 मिनट के अंदर रेडी होएगा, 2 मिनट के अंदर, 2 मिनिट अभी 1 मिनट भी नहीं रहेगा. तर चला तो फायनली आता फायर पिझ्झा सुद्धा रेडी झालेला आहे. तर चला बघूया कसा फायर पिझ्झा. या आग लगा दूंगा आग लगा दूंगा. 2 प्लेट झाले ना. तर गाईस मस्त 2 प्लेट नूडल्स चिल्ली खाल्ली आम्ही आणि कॉम्बो कोंबो कोंबो आणि पिझ्झा सुद्धा खाल्ला. भाई किती झाले. अरे राहू दे रे, अरे भाई जे रे राहू दे ना. अरे भाई जे रात्री बसव दोस्ता. याला नेताना आमच्या नदीवर बसवता. एकीकडे चरली की एकीकडे पाणी आण. बरोबर का चरली की उतरावाला पाणी आण ना. तर गाईस लवकरच आपण चिकन लेग पीस वाल्याला बोलूया. हेडुसन गावामध्ये आमच्या नदीवरती लवकर तुम्हाला बकडा नाही तर कोंबडा नाही तर सुरमई नाही तर वावीची बोटी काहीतरी बघायला भेटेल. आणि आपला भाऊ सागर भाऊ घेऊन येणार आहेत लवकरच. आणि चिकन लेग पीस वाल्याचे लय पहिलेपासून वळलं का आपली लय म्हणजे लय पहिले. पण आज सागर भाऊचा सकाळी मॅसेज केला बोला की आपला फेसबुकचा असा प्रॉब्लेम आहे तर उद्या ते 2 ते 3 दिवसात आपला सॉल्व्ह होणार फेसबुकचा. फेसबुकवरती पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार, रील्स बघायला भेटणार, नवीन नवीन मिनी ब्लॉग बनवायची सुरुवात करतो. तर तुम्ही बघण्यासाठी एक्सेप्ट असाल तर नक्की सॅमी कॅलन ऑफिशियल युट्यूब चॅनल आत्ताच जा आणि अजून सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग सॉंग्स बघायला भेटेल. तर चला आता आम्ही निघतो घरी जायला. तर चला गाईस आता मी इथे पोहोचलो वांगीला पोहोचलो. सीएनजी पंपावर होतो आणि सीएनजी पंपावरती एक काका भेटले मला आणि काका बोलत होते का बोलतो मी तुमच्या घरामध्ये रोज बोलतो ब्लॉग बघतो. आणि हा त्यांचा मुलगा आहे. आणि मोठा मुलगा कुठे गेलाय हा का. तर तो घरी गेलाय आणि तिथूनच मला सांगत होता की माझी मुलं लय फॅन्स आहेत आणि रोज तुझे व्हिडिओ बघतात. धंद्यावरून बोलतो घरी आले का तुझेच व्हिडिओ बघत असतात. तर आज हे बघा फायनली त्यांना भेटलोय मी. आणि चला आता बघा एक व्हिडिओ कॉल इथे एक आलाय, एक इथे एक व्हिडिओ कॉल आहे ते दिसत नाही. हे बघा हे एक व्हिडिओ कॉल, हा एक व्हिडिओ कॉल. हा मोठा मुलगा का. तर चला आता थोड्या वेळाने जाता आम्ही मक्का बिका खाता आणि तर चला खाऊया भरपूर दिवसानंतर आता मक्का. बघा काय बोलतो त्याला लोणावळ्याला गेल्या बुट्टा हा बुट्टा बुट्टा एकदम मस्त मजेत. हा 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 मशाच्या जत्रेत भेटलेलो आपण. हो 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 छोटा घरी शाळेत गेलता ना तो म्हणून त्याला नाही घेऊन आलो. हा रविवारी घेऊन येईन त्याला. हो नक्की 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 नक्की. हा ते आपला आगरी दादूच आहे ना तिथे गेलेलो मंचुरियन खायला. हो चालेल चालेल हो नक्की नक्की नक्की. पुट्टा ना डेंजर मक्याला नाव आहे पुट्टा आहे का पुट्टा हा पुट्टा सांगितले पुट्टा सांगितलं. तर चला गाईस त्यांना पैसे सुद्धा देत होतो तर ते बोलतात का पैसे नको बोलतात का. पैसे नाही घेतले दादा आम्ही तुमचे मोठे फॅन आहे. अरे फॅन असले म्हणून काय झालंय असं नाही करायचं पैसे पहिले घ्यायचे असतात. तुमचे प्रत्येक न्यू सॉन्ग आलेले दीदी बघते का तू ए दीदी तू सांगितलं पप्पाला पैसे नको घेऊ. अरे रे रे थँक्यू. तर चला खाऊया आता आपण मक्का पुट्टा. तर गाईस आम्ही गेलो माथेरानला. मी बोलले याला 3:30 वाजता न्यायला ये ना तर नाही डायरेक्ट पळाला माथेरानला. मला कोणी पळवले वेळेला चालेल का सांगा मला ना झालं सरा. तर आता हे माथेरानचे आले 8:09 वाजून 17 मिनिटं झाले असतील. 17 मिनिटं झाले. आता मी इथं ब्लॉग एंड करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय कोळी.